विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहत आहात तुमच्या सर्वांच्या आवडीचे स्कॉलरशिपवाला हे यूट्यूब चॅनल. आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 9.2 घातांक हा घटक त्यातील स्वाध्याय 9.2 अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप आणि 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करणार आहोत. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाची आवश्यकता असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोज चला होता शिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. आजच्या आपल्या स्वाध्याय 9.2 मधील पहिला प्रश्न काय आपण अभ्यासूया. पहिला प्रश्न काय आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. एचा एक्स कंसाचा एक्स वजा वाय झेड गुणिले एचा वाय कंसाचा झेड वजा एक्स एचा झेड कंसाचा एक्स वजा वाय बरोबर किती. आता या ठिकाणी काय आहे, आपल्याला एक सूत्र माहीत आहे. एचा यम वा घात कंसाचा यन वा घात बरोबर एचा यम एन, म्हणजे पावरचा गुणाकार होतो, घातांकाचा गुणाकार होतो. त्या पद्धतीने आपण हा प्रश्न या ठिकाणी सोडवू. पहा, या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे. एचा एक्स वा घात कंसाचा वाय वजा झेड गुणिले एचा वाय घात कंसाचा झेड वजा एक्स गुणिले एचा झेड वा घात कंसाचा एक्स वजा वाय. आता आपण काय करू, हे गुणाकार करू एक्सनं. हे एचा पावर एक्सनं वायला गुणलं एक्स वाय, एक्सनं झेडला गुणा, हे प्लस आहे हे मायनस आहे, मायनस एक्स झेड गुणिले एचा, आता वायनं झेडला गुणा एचा वाय झेड, हे मायनस एक्स वाय, हे वायनं एक्सला गुणलं एक्स वाय आलं गुणिले एचा झेडनं एक्सला गुणा एक्स झेड वजा, आपण एक्स अगोदर काय घेतोय कारण की अगोदर बाराखडी आहे म्हणून अगोदर, नंतरची आहे म्हणून नंतर, झेडनं वायला गुणा वजा वाय झेड, इथं मायनस असल्यामुळे इथं मायनस आलं का लक्षात. आता या ठिकाणी सर्वांचा बेस सेम आहे आणि गुणाकारात आहे, ह्यांची बेरीज होते. एक्स वाय वजा एक्स झेड अधिक वाय झेड पावरची बेरीज वजा एक्स वाय अधिक एक्स झेड वजा वाय झेड. आता पहा, आता हे एक्स वाय वजा एक्स झेड, इथं अधिक आहे, इथं अधिकला अधिक वाय झेड, हे अधिक आहे वजा आहे, प्लस इंटू मायनस एक्स वाय प्लस एक्स झेड प्लस इंटू मायनस वाय झेड. आता हे इथं एक्स वाय प्लस आहे, इथं कसं आहे मायनस आहे, मग ह्याच्यातून हे जर वजा केलं तर इथं काय होतं शून्य येतं, हे निघून गेलं. इथं वाय एक्स मायनस एक्स झेड आणि इथं प्लस एक्स झेड आहे, हे दोन्ही निघून गेले. इथं प्लस वाय झेड आहे, इथं काय आहे प्लस वाय झेड आहे आणि इथं मायनस वाय झेड आहे, मग हे निघून गेले. मग हे सर्व काय आहे एचा पावर आहे. हे मग एचा पावर काय आला शून्य, एचा पावर हे एचा पावर शून्य म्हणजे 1. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. ते काय ते एचा पावर 0 म्हणजे 1. आलं का लक्षात. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी 0.0000 1 2 3 4 5 6 7 8 शून्य आणि मग 27 आहे बरोबर 0.27 गुणिले 10चा एक्स वा घात. तर एक्स बरोबर किती, आपल्याला एक्सची किंमत या ठिकाणी काढायची आहे. तर काय करा, हे पहा 0.1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 आणि मग हे 27 आहे बरोबर 0.27 गुणिले 10चा एक्स वा घात. आता आपल्याला इथं काय केलेलं आहे 0.27 आहे. मग या स्थितीमध्ये आपल्याला हा दशांश कुठं आणायचा आहे, इथं आणायचे.
इथं आणायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, पहा 0.000000 हे 8 वेळेस आणि मग 2 7. मग आपल्याला काय करावं लागेल, हे इथं आणायचा म्हणजे ही 1 2 3 4 5 6 7 8 8 अंक पुढं चालला आहे म्हणजे 10 हे छेदामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 इथं आला बरोबर 0.27 गुणिले 10चा x वा घात. दशांश आपण पुढं नेलो म्हणजे छेदामध्ये तेवढे शून्य, ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे म्हणजे 8 अंक पुढं नेला मग एवढं आलं. मग आता आपण ह्याला असं लिहू शकतो का 0.27 इथं आला ना दशांशात आहे. मग छेदामध्ये 10च्या पुढं 8 शून्य आहेत मग ह्याला 10चा 8वा घात बरोबर 0.27 गुणिले 10चा x वा घात आलं. आता छेदामध्ये 10चा 8वा घात आहे त्याला अंशामध्ये आणू 0.27 गुणिले 10चा हे प्लस होता 8वा घात, इथं काय होईल मायनस होईल, ह्याची पॉवर छेदातला अंशात आलं की त्याची पॉवर मायनस होते आणि हे 0.27 तिथं गुणिले होतं, इकडे येऊन काय होईल हे 0.27 भागिले होईल आणि हे काय झालं 10चा x वा घात. हे 0.27 0.27 मग काय राहिलं 10चा -8वा इज इक्वल टू 10चा x. या ठिकाणी काय आहे याचा बेस म्हणजे पाया समान आहे म्हणजे -8 बरोबर x म्हणजे x ची किंमत काय आली -8. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय उत्तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं का लक्षात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. पहा या ठिकाणी प्रश्न काय दिलाय -5/7चा -8वा घात या घातांकित संख्येची गुणाकार व्यस्त. काय विचारले गुणाकार व्यस्त. आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय आपल्याला माहित आहे की ज्या दोन संख्येचा गुणाकार 1 येतो त्याला आपण गुणाकार व्यस्त म्हणतो. -5/7 ब्रॅकेटचा पॉवर -8 आहे बरोबर आहे. मग या ठिकाणी आपल्याला दोन कोणत्या संख्येचा गुणाकार 1 येतो ते पाहू आपण. आता पहा या ठिकाणी -5/7 हे -8 इंटू ह्याचा दोघाचा जर गुणाकार केला तर 5/7 ब्रॅकेटचा 8वा आहे बरोबर आहे. आता इथं काय होईल हे आता पहा या ठिकाणी काय आहे हे मायनस आहे हे प्लस आहे. या दोघाचा गुणाकार काय होईल मायनस होईल. मग आपल्याला गुणाकार व्यस्त म्हणजे ज्या दोन संख्येचा गुणाकार 1 आला पाहिजे म्हणजे तो +1 आला पाहिजे. इथं काय होईल हे मायनस आहे इथं प्लस आहे मग ह्याचा गुणाकार काय होईल. ह्याचा जर आपण गुणाकार केलं तर -5/7 ह्याचा वर्ग आणि या गुणाकार आहे इथं मग ह्याचा हे दोघाचा गुणाकार म्हणून इथं मायनस येऊ लागले मग आपल्याला इथं उत्तर मायनस आणि हे परत आणखी ह्याचे घात तर वेगळेच राहिले म्हणजे हे येईल का नाही. पर्याय क्रमांक 2 जर पाहिला तर पहा -5/7 पॉवर -8 इंटू 1/-5/7 पॉवर 8. आता पहा या ठिकाणी काय होईल हा छेदात आहे हा जर अंशात गेला ह्याचा पॉवर कसा आहे प्लस आहे अंशामध्ये गेल्याच्या नंतर काय होईल तो मायनस होईल म्हणजे -5/7 ह्याचा पॉवर -8 इंटू हे -5/7 आणि ह्याचा पॉवर मायनस आलं. तर हे मायनस मायनस इथं प्लस होईल पण हे गुणाकार असल्यामुळे ह्याचं काय होईल 8 आणि 8 16 होईल. हे 5/7 आणि ह्याचा घात काय होईल 16. मग आपल्याला इथे 1 येते का उत्तर नाही. 1 उत्तर कधी येते ज्या वेळेस त्याचा घात 0 येईल त्यावेळेस 1 येते. पर्याय तिसरा पाहू -5/7 त्याचा पॉवर 8 इंटू तिसरा काय -5/7 आणि त्याचा पॉवर 8. आता या ठिकाणी काय ह्याचा बेस दोघाचाही समान आहे
-5/7 बेस घेतला. ह्याची आता बेरीज करा. हे -8 + 8 -8 + 8 म्हणजे काय झालं, -5/7 हे कटलं, ह्याचा घात झाला 0, पॉवर 0 झाला. पॉवर कोणत्याही संख्येचा 0 झाला म्हणजे उत्तर काय 1 येते. म्हणजे उत्तर आपलं काय येईल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 4 काय आहे पहा. या ठिकाणी आपल्याला काय दिले, 13 = 2चा x² अधिक 2चा y² अधिक 2चा z². तर x अधिक y अधिक z किती. आता हे काय आहे, ह्याचे जेवढे घात आहेत ह्यांची बेरीज किती आली पाहिजे, 13 आली पाहिजे. मग आता इथं बेरीज जर आपली इथं जर आपण ह्याची x y z ची बेरीज 3 यायला पाहिजे, म्हणजे घाताची बेरीज 3 यायला पाहिजे, बरोबर आहे. मग आपण जर इथं काय 3 येण्यासाठी इथं 0, इथं 1 आणि इथं 1 2 पहा. 2चा पहिला पर्याय आपण पडताळून पाहू. 2चा x ऐवजी ही x ची किंमत काय ठेवली 0, y ची किंमत काय ठेवली 1 आणि z ची किंमत काय ठेवली 2. या किमती ठेवून बघू. हे 2चा 0वा घात अधिक 2चा पहिला घात अधिक 2चा झडच्या ऐवजी 2चा दुसरा घात. 0वा घात म्हणजे 1 अधिक इथं 2 अधिक 2चा दुसरा घात म्हणजे किती झाले 4. 4 आणि 2 6 आणि 1 7 उरले. एक्स वाय झेडची किंमत आपल्याला किती आली पाहिजे, 13 आली पाहिजे, बरोबर आहे. हे येणार नाही. मग आता इथं 4 ठेवू. आता इथं जर 4 ठेवायचं झालं तर काय करावं लागेल, एक्सची किंमत 1 ठेवावं लागेल, वायची किंमत आपण 2 ठेवावं लागेल आणि परत झेडची किंमत बी 2च ठेवावं लागेल, बरोबर आहे. तर इथं काय होईल, हे नाही, इथं ह्याची किंमत 0च ठेवावं लागेल. तर आपल्याला म्हणजे पहा, हे 2ची किंमत 0 अधिक, किंवा आपण काय करू, इथे 1 आणि 3 ठेवू 4 येण्यासाठी. 0 1 2 3 4, मग 0 आणि या 2ची वायच्या ऐवजी 1 घेऊ अधिक झेडच्या ऐवजी काय करू 3 घेऊ. म्हणजे 2चा पॉवर 0 म्हणजे 1 अधिक ह्याचा पॉवर 1 म्हणजे हे 2च झालं आणि ह्याचा घन आहे म्हणजे 8. 8 आणि 2 10 आणि 1 11च होऊ लागले, येणार नाही. हे एक्स वाय झेडच्या किमती आपल्याला 13 आल्या पाहिजे. एक्स अधिक वाय अधिक झेडची बेरीज 13 आली पाहिजे. मग एक्सची किंमत आपण इथं 0, आता हे बी येणार नाही, इथं 5 घेऊ. 5 घेतली तर काय होईल माहिती आहे का, इथं 0, इथं 2 आणि इथं 3 घ्यावं लागेल, बरोबर आहे. 0 2 3. मग या ठिकाणी ह्या एक्सच्या ऐवजी इथं 0 घेऊ. हे पहा, 2चा x अधिक 2चा y अधिक 2चा z. मग 2चा 0 अधिक 2चा yच्या ऐवजी 2 अधिक झेडच्या ऐवजी 2चा घात तिसरा. मग 0 म्हणजे 1, पॉवर ह्याचा 2चा पॉवर 0 म्हणजे 1 अधिक 2चा वर्ग म्हणजे 4 अधिक 2चा घन म्हणजे 8. 8 आणि 4 12 आणि 13. म्हणजे इथं काय घेतलो आपण, x बरोबर 0, y बरोबर 2 आणि z बरोबर 3. या असं जर घेतलो, ह्याची बेरीज किती आली, मग 0 अधिक 2 अधिक 3 म्हणजे ह्याची बेरीज किती आली 5. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. हे 13 येण्यासाठी एक्सचा पॉवर 0, वायचा पॉवर 2 आणि झेडचा पॉवर 3 घेतला. आलं. अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न पहा. आता या ठिकाणी काय आहे, 3चा x वा घात बरोबर y 27चा y वा घात बरोबर 9चा z वा घात बरोबर 729 बरोबर 729. तर कंसामध्ये x y z आणि त्याचा पॉवर 3/2 आहे, बरोबर किती. तर काय करू आपण, हे पहा, 3x बरोबर 729, त्याच्यानंतर हे 27y, हे बरोबरचं चिन्ह आहे म्हणून आपण बरोबर सगळ्याला 729 घेतोय, बरोबर. म्हणजे ह्याची जेवढी किंमत आहे तेवढीच ही किंमत आहे, ह्याची जेवढी आहे तेवढीच हे म्हणजे सगळ्याच्या किमती सारख्या आहेत म्हणून आपण या ठिकाणी आता हे 9चा झेडवा घात बरोबर 729. आता आपण काय करू, इथं 3 दिले, मग ह्यालाही 3च्या ह्याच्यामध्ये हे करू. मग त्याला 3च्या ह्याच्यामध्ये हे करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, ह्याची अवयव पाडा. 3 जर भाग घातला, 3 2 6, 1 उरला, 3 चौक 12, 3 त्रिक 9. परत 3 भाग जातो, 3 8 24, 3 31, 3 भाग जातो 27 येतं, 3 भाग घातले 9 येतं, 3 भाग घातले 3 येतं, 3 भाग घातले 1, 1 2 3 4 5 6. मग 3चा
पहा 3/6 आणि त्याचा सॉरी 3x बरोबर 3/6. 3x बरोबर हे 3x आणि हे इथं आपण ह्याच्या 3 असल्यामुळे इथं ह्याच्या बरोबरीत घेतलं तर 3चा कितवा आला घात 6 आला. मग इथं ह्याचा बेस सेम आहे, मग x बरोबर काय आलं इथं 6 आलं. बरं चला, कारण की इथे XYZची किंमती काढायची म्हणून आपण एक्सची किंमत काढली. आता इथंही काय करू आपण माहिती आहे का, इथंही 3/27 म्हणजे 3चा कितवा घात येते, 3रा घात येते. 3चा घन आहे, मग हे 3चा घन आणि त्याचा वायवा घात बरोबर इथं 3चा आपल्याला 6वा घात आलेला आहे. 3/6 बरोबर आहे. मग आता इथं काय झाला, 3चा हे पावरचा पावर आहे म्हणजे गुणाकार, घाताचा घात म्हणजे घाताचा गुणाकार 3y बरोबर 3/6. या ठिकाणी बेस समान आहे, पाया समान आहे, मग 3y बरोबर 6, y बरोबर 6/3, 3 1 3, 3 2 6. वायची किंमत काय मिळाली आपल्याला, 2 मिळाली. इथे एक्सची किंमत 6 मिळाली, इथं वायची किंमत 2 मिळाली. आता इथंच करू, इथंही तसंच करू. इथं काय आहे, कारण की ह्याचा बेस समान करून घेऊ लागलो सगळ्याचा आपण 3 3चा वर्ग 9 येते, 3चा वर्ग त्याचा झेडवा घात बरोबर 3/6. मग आता 3चा काय झाला, 2 झेड झाला बरोबर 3/6. पाया समान आहे, मग हे 2 झेड बरोबर 6, झेड बरोबर 6/2, बे 1 बे, बे 3 6. झेड बरोबर किती आलं, 3. झेड बरोबर 3 आलं, एक्स बरोबर 6 आलं, वाय बरोबर 2, झेड बरोबर 3. आता ह्याच्यामध्ये ठेवा किमती ह्याच्या. आता ह्याच्या आपल्याला इथं काय दिले पहा, XYZ आणि त्याचा 3/2. हे पहा XYZ आणि कंसाचा 3/2. मग आता इथे एक्सची किंमत ठेवा 6 गुणिले वायची किंमत ठेवा 2 गुणिले झेड, ह्याच्यामध्ये काहीच चिन्ह नाही म्हणजे गुणाकारात चिन्ह, झेडची किंमत ठेवली 3 आणि त्याचा 3/2. त्याचा किती आला, 3/2. आलं का लक्षात. मग आता ह्याचा गुणाकार करा, 6 2 12, 12 3 36, 36चा 3/2 आलं. मग आता आपण 36ला असं लिहू शकतो का हो, पहा हे 6चा वर्ग, 36 किती 6चा वर्ग आणि त्याचा कंसाचा 3/2. आता इथं पावरचा पावर आहे म्हणजे ह्याचा गुणाकार होणार, म्हणजे इथं काय होणार, 6चा 2 गुणिले 3/2. 6चा काय झाला, 2 गुणिले 3/2 म्हणजे ह्याचा घात काहीच नाही म्हणजे 1 आहे, हे छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे, हे 2 2 कटले. 6चा 3रा घात म्हणजे 6 गुणिले 6 गुणिले 6. 6चा घन आपल्याला माहिती आहे 216. 6चा घन आपल्याला माहिती आहे 216. पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक 2 216 आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढचा प्रश्न आपल्यासाठी पहा, या ठिकाणी आपल्याला एचा 1/3 गुणिले एचा 1/4 गुणिले एचा 1/5 छेदामध्ये एचा 1/4 गुणिले एचा -2/3 इंटू 1 छेदामध्ये एचा 1/25. तर पहा गुणाकार आहे सगळ्याचा, छेदामध्ये गुणाकार आहे अंशामध्ये. इथं एचा 1/4, इथं एचा 1/4 कटलं हे. मग आता इथं काय होईल, एचा 1/3, एचा 1/3 गुणिले एचा 1/5 झालं. आता इथं काय झालं, एचा -2/3. आता हे छेदामध्ये एचा 1/1/25 आहे, मग ह्याला आपण काय करू, अंशामध्ये आणू. अंशामध्ये आणले की ह्याची किंमत काय होते, मायनस होते. गुणिले एचा -1/25 आलं का लक्षात. हे छेदातलं अंशात आणलं, मायनस झालं. पुढं बेस समान आहे, घाता पावरची बेरीज करा. एचा 1/3 अधिक 1/5 छेदामध्ये इथंही काय आहे, बेस सेम आहे म्हणजे पाया समान आहे, ह्याची बेरीज करा. एचा -2/3 हे अधिक करायला गेलं तर अधिक गुणिले उणे उणे 1/25. मग आता इथं छेद समान करून घ्या.
एचा छेद जर समान केलो आपण तर काय होईल, ह्याचा छेद होईल 15. तिरकस गुणाकार करा, 5 1 5 अधिक 3 1 3, म्हणजे इथं काय झालं, एचा 8/15 आलं. बरोबर आहे. आता छेदामध्ये करू एचा. ह्याचं आपण छेद समान जर केला तर छेद समान काय येईल इथं, पहा. आता या ठिकाणी आपण काय करू, हे पुढची स्टेप करण्याच्या ऐवजी डायरेक्ट इथं आपण काय करू, एक हे करू. पहा या ठिकाणी काय आहे, एचा 1/3 अधिक 1/5. बरोबर आहे. मग ह्याला आपण ह्याचं काय आहे, या दोघाचं बी पाया समान आहे. मग ह्याला जर आपण अंशामध्ये घेतलं तर हे प्लस होईल, +2/3 हे +1/25. बरोबर आहे. आता या ठिकाणी काय करू, या दोघाचा छेद समान आहे, यांची बेरीज करू. पहा हे 1/3 अधिक 2/3, या दोघाची बेरीज काय झाली, छेद समान असलेला समान घेतला, 2 आणि 1 3. मग हे एचा या दोघाची आपण काय करू, बेरीज करू. एचा 3/3 प्लस 1/5 प्लस 1/25. मग हे 3 1 3 3 1 3, इथं काय राहिलं, 1 राहिलं. इथं काय राहिलं, 1 राहिलं. आलं का लक्षात. मग आता काय करू, ह्यांची आपण बेरीज करू. आता ह्याचे छेद समान नाहीत, समान करून घेऊ. तर समान करून घ्यायचं असेल तर इथं आपल्याला काय करावं लागेल माहीत आहे का, एचा पॉवर 1 अधिक या दोघाचा छेद समान करा, 125 येते. काय ते 125. तिरकस गुणाकार करा, 25 1 25 आणि हे 5 1 5. म्हणजे इथं काय आलं, एचा 1 अधिक हे 25 आणि 5 किती झाले, 30 छेदामध्ये 125. 30 छेदामध्ये 125 आलं. मग आता इथे एकचा ह्या छेद काहीच नाही, म्हणजे 1 आहे. आता हे याचा छेद समान करण्यासाठी काय होईल, छेद 125 होईल. मग इकडे 125 न गुणा हे 125 1 125, हे 1 ने 30ला गुणा 30. म्हणजे काय झालं, एचा 125 मध्ये जर 30 मिसळलं तर काय होईल, हे 5 5 1 155 छेदामध्ये 125. मग एचा 155 5 न भाग जाते का ह्याला, किंवा 5 3 15 5 1 5, ह्याला 5 न भाग घातला तर 5 2 10 5 5 25. एचा 31/25 हे उत्तर येते. एचा 31/25. एचा 31/25 या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते आपल्याला. उत्तर काय येते, पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे, याचे पर्याय घेऊ आपण. पहा काय आहे, कंसामध्ये स्क्वेअर रूट x वर्गमुळामध्ये x त्याचा घात 3/5 गुणिले कंसामध्ये वर्गमुळात x त्याचा घात 2/5 अधिक 2 वर्गमुळात x 2 कंसामध्ये वर्गमुळात x त्याचा घात 2/3 गुणिले कंसामध्ये वर्गमुळात x त्याचा घात 1/3 अधिक वर्गमुळामध्ये x. आता या ठिकाणी आपण काय करू माहिती आहे का, आता पहा, आता आपल्याला काय करायचं, इथं ह्या √x चा पॉवर 3/2 आहे इंटू √x चा पॉवर 2/5 आहे. म्हणजे इथं काय होईल, आपल्याला ज्या वेळेस गुणाकार असतो त्यावेळेस घातांकाची काय होते, बेरीज होते. मग हे √x हे 3/5 प्लस 2/5 प्लस 2 √x. आता इथे पहा काय आहे, हे √x त्याचा पॉवर 2/3 आहे आणि √x चा पॉवर 1/3 आहे. म्हणजे हे 2 जसे असतं तसं हे √x ह्याचा पॉवर हे 2/3 प्लस ह्याचा पॉवर 1/3 प्लस √x. आता इथं काय होईल पहा, हे छेद समान आहे, अंशांशाची बेरीज करा. म्हणजे हे √x त्याचा काय झाला, 3 आणि 2 5 आणि छेद 5 अधिक 2
वर्गमुळात एक्स किंवा रूट एक्स. आता इथं काय करू, हे 2 जशास तसं ठेवू. ह्याची हे रूट एक्स हे छेद समान आहे दोघाचाही. समान असलेला छेद घेतला, अंशांशाची बेरीज 2 आणि 1 3 अधिक रूट एक्स किंवा वर्गमुळामध्ये एक्स. आता पहा, आता या ठिकाणी 5 1 5 आणि 5 1 5 म्हणजे इथं काय आलं, ह्या रूट एक्सचा पहिला घात आला. इथं 3 1 3 3 1 3 हे पुढचं लिहू, अधिक 2 वर्गमुळामध्ये एक्स छेदामध्ये हे 2 ह्याचा घात किती आला 2, ह्या वर्गमुळात एक्सचा घात 1 पहिला आला, कटून गेलं, ते 3 3 कटलं, अधिक वर्गमुळामध्ये एक्स. मग आता या ठिकाणी ह्याचा घात पहिला म्हणजे हे काय झालं वर्गमुळामध्ये एक्स अधिक 2 वर्गमुळामध्ये एक्स छेदामध्ये काय झालं, ह्याचा घात पहिला आहे म्हणजे ती एकच राहिलं. 1चा घात 1 म्हणजे 1 किंवा 5चा घात 1 म्हणजे 1 5च होईल ते, अधिक वर्गमुळामध्ये एक्स. आता इथं वर्गमुळामध्ये एक्स आहे, इथं 2 वर्गमूळ एक्स आहे. मग ह्याची बेरीज केली तर काय होईल, 3 वर्गमुळामध्ये एक्स छेदामध्ये 2 आणि 1 3 3 वर्गमुळामध्ये एक्स. मग 3 3 कटलं, उत्तर काय आलं 1 आलं. उत्तर काय आलं 1 आलं. आता 1 आहे का पर्यायात, पर्यायामध्ये 1 नाही, -1 आहे. मग काय आहे माहीत आहे का, ह्याचं जे आहे रूट एक्स त्याचा घात 0 म्हणजे ह्याचं उत्तर 1 येते. हे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय, जर 109 बरोबर 3चा घात ए अधिक 3चा घात बी अधिक 3चा घात सी, तर ए अधिक बी अधिक सीची किंमत काढायची. म्हणजे ह्या 109ची किंमत किती आहे, 3चा घात काहीतरी आहे, 3चा घात काहीतरी आहे, 3चा घात, आणि ह्यांची बेरीज 109 आली पाहिजे. मग इथं आपल्याला असंच एक आपण XYZचं पाहिलं होतं पहा, असंच आपण आता ही ए बी सी. आता पर्याय क्रमांक 4, जर ह्यांची बेरीज 4 आली पाहिजे, बरोबर आहे. हे ए बी सीची बेरीज किती 4 आली पाहिजे. मग इथं जर आपण हे 0 ठेवलं आणि इथं 2 ठेवलं आणि इथं 2 ठेवलं तर 4 येते, बरोबर आहे. किंवा इथं 1 आणि इथं 3 जर ठेवलं तर 4 येते. मग आता हे काय होईल, आपण पर्याय 1 आजमावून पाहू. पर्याय पहिला, हे 3चा घात 0 अधिक 3चा घात दुसरा अधिक 3चा घात दुसरा. मग काय होईल, हे 0 म्हणजे 1 अधिक 3चा घात दुसरा म्हणजे 9 अधिक 3चा घात दुसरा म्हणजे 9 9 9 18 आणि 19 हे येऊ लागले का, नाही. पर्याय क्रमांक आपण 2 पाहू. आता 5 येण्यासाठी आपण काय करू, इथं 3 ठेवू, इथं 2 ठेवू, किंवा ह्याची बेरीज 5 आली पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. 3 आणि 2 5 आणि हे 0. मग हे 3चा घात 0 अधिक 3चा घात तिसरा अधिक 3चा घात दुसरा, 0 घात म्हणजे 1 अधिक 3चा घन म्हणजे 27 अधिक 3चा वर्ग 9. म्हणजे हे काय झालं, हे 9 1 10 आणि 27 किती झाले, हे 37 होऊ लागले. हे पण येणार नाही, हे पण येणार नाही. आता 6 येण्यासाठी काय करायचं आपण, 1 2 आणि 3 3 आणि 2 5 आणि 6. मग आता इथं काय करू, 3चा पहिला घात अधिक 3चा दुसरा घात अधिक 3चा तिसरा घात ठेवू, अधिक 3चा तिसरा घात ठेवू. मग 3चा पहिला घात 3, 3चा दुसरा घात किती येतो 9 अधिक 3चा तिसरा घात 27 27 आणि 3 30 आणि 9 39 येऊ लागले. हे पण येणार नाही. आता 7 येण्यासाठी काय करू आपण, हे 7 बेरीज आली पाहिजे. 3चा घात आपण 0 3 आणि 4 असा जर ठेवला तर 109 बेरीज येण्यासाठी आपण असं करून पाहू. हे 3चा घात 0 अधिक 3चा घात तिसरा अधिक 3चा घात चौथा. मग 3चा घात 0 म्हणजे 1 अधिक 3चा तिसरा घात किती होतो, 3चा घन 27 अधिक 3चा चौथा घात म्हणजे हे 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 3 त्रिक 9 आणि हे 3 त्रिक 9 9 9 81. काय आलं, हे 81 म्हणजे हे 1 आणि 7 8 आणि 1 9 येऊ लागले पहा. हे 9 8 आणि 2 10 109. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, हे 3चा घात 0 3चा घात 3 आणि 3चा घात 4 म्हणजे ए बरोबर 0 बी बरोबर 3
आणि सी बरोबर 4. मग हे आपल्याला ए अधिक बी अधिक सीची किंमत काढा म्हणजे 0 अधिक 3 अधिक 4 म्हणजे ही काय झाली बेरीज 7. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. हे आपल्याला इथं बीचा घात चौथा जरी ठेवला तरी चालते, काय नाही, आपल्याला फक्त बेरीज 7 आली पाहिजे त्याची. कुणाचा एचा घात कितवा आहे, बीचा कितवा आहे, काय आहे त्याला तुम्ही एचा घात चौथाही ठेवू शकता, बीचा घात 0ही ठेवू शकता. आलं का लक्षात? त्याची बेरीज 7 आली पाहिजे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पहा. 3चा घात तिसरा गुणिले 3चा घात 0वा कंसामध्ये 5चा घात 0 वजा 3. पहा 3चा घात तिसरा गुणिले 3चा घात 0, इथं काही चिन्ह नाही म्हणजे गुणिले 5चा घात 0 वजा 3. 3चा घात तिसरा म्हणजे 27 गुणिले 3चा घात 0 म्हणजे 1. इथं आता कंसामध्ये सोडून घेऊ. 5चा घात 0 म्हणजे 1 वजा 3. हे 27 गुणिले 1 किती झाले 27. कंसामध्ये 1 वजा 3 आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 3 मधून 1 गेले 2 राहिले. मोठ्या संख्येत चिन्ह द्या 2. मग आता हे 27 गुणिले -2 म्हणजे 27 दुनी 54 -54. पर्याय त्याचे काय आहेत पहा. 1 2 3 आणि 4. पहिला पर्याय आहे 54, दुसरा पर्याय आहे -54, तिसरा पर्याय आहे 64, चौथा पर्याय आहे 52. तर आपल्याला हे दुसरा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय ते उत्तर पर्याय क्रमांक 2 आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. ऋण 3चा चौथा घात टिंब टिंब ऋण 2चा चौथा घात यामध्ये पुढीलपैकी योग्य चिन्ह आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे माहिती आहे का. या 4 पर्यायापैकी एक चिन्ह त्या ठिकाणी ठेवायचे म्हणजे 3च. हे एकही नाही म्हणते, हे 3 चिन्ह पैकी एक ठेवायचे. बरोबर, पेक्षा मोठं, पेक्षा लहान, हे आणि बरोबर या 3 चिन्हापैकी एक चिन्ह ठेवायचे. मग काय करू, हे आपण ऋण 3 त्याचा चौथा घात आपण इथं चिन्हाला इथं जागा ठेवू. ऋण 2 त्याचा चौथा घात. पहा हे ऋण 3चा चौथा घात आहे म्हणजे हे सम घात आलाय, घात सम आहे, इथंही घात सम आहे म्हणजे हे ऋणचं काय होते मायनसचं प्लस होते. पहा तरी पण आपण करू -3 × -3 × -3 × -3. हे 4 वेळेस आहे म्हणून -2 × -2 × -2 × -2. मग काय करा, हे 3 त्रिक 9 वजा गुणिले वजा अधिक झाले, हे अधिक 9 गुणिले इथे अधिक 9, 3 गुणिले 3 9 वजा गुणिले वजा अधिक आलं. इथं 2 गुणिले 2 4 आणि हे वजा गुणिले वजा अधिक मायनस इंटू मायनस प्लस गुणिले प्लस 4 कारण की इथं आपण केलेलंच आहे. मग हे प्लस आहे 9 9 81 गुणाकार आहे आणि 4 चूक 16. मग आता इथं कोणतं चिन्ह येईल, हे 81 मोठा आहे 16पेक्षा किंवा 81 पेक्षा लहान आहे, 81 पेक्षा लहान आहे 16. तर हे चिन्ह येईल पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतं. इथं काय ते उत्तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतं. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. पहा पुढचा प्रश्न काय, जर 0.1993 भागिले 1000 बरोबर 1993 गुणिले 10⁷ असेल तर, हे जर असेल तर 199.3 भागिले 10,000 बरोबर 1993 गुणिले पर्यायामध्ये 10चा घातवा दिले, 10चा चौथा घात येईल का, 10चा दुसरा येईल का, 10चा पाचवा आणि 10चा सातवा. तर पहा आपण इथं काय करू, 199.3 भागिले किती आहे 1 2 3 4 बरोबर 1993 गुणिले आपल्याला इथं माहिती नाही तर 10चाच कितवा तरी घात येणार आहे म्हणून 10चा आपण x वा घात घेऊ. 10चा काय करू x वा घात. मग आता हे भागिले असल्यामुळे हे दशांश चिन्ह काय होऊन जाईल इकडे येईल. किती 1 2 3 4 अंक. मग आता हे काय होईल, हे दशांश चिन्ह 4 अंक इथे यायचं म्हणजे इथे 1 2 3च अंक आहेत, इथे एक 0 म्हणजे हे काय झालं 0.1993 बरोबर 1993 गुणिले 10चा x वा घात.
आता आपल्याला हे 10चा इथे एक शून्य लिहायचं राहिलं ना, हे शून्य लिहायचं राहिलं. 10चा घात करायचं, म्हणजे ह्याला 10च्या घातामध्ये जर आपण लिहिलं, इथे 193 आणण्यासाठी आपल्याला हा घात इकडे घेऊन जाऊ आपण. हा घात काय करू, इकडं आणू. आलं का लक्षात? मग हा घात जर इकडं आणला तर 1 2 3 4 5, म्हणजे हे काय झालं 1993 गुणिले 10चा इकडं आल्यामुळे हे -5 झाला, बरोबर 1993 गुणिले 10चा x वा घात. मग हे काय करू, किंवा गुणिले इथं काय करू, x करू, फक्त गुणिले xच ठेवू आपण. मग आता हे x बरोबर 193 गुणिले 10चा 5वा घात, हे गुणिले होतं, इकडे येऊन भागिले झालं 1993. 1993 कटलं, 1993 कटलं. x बरोबर 10चा -5 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. ही एक पद्धत. आता दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला मी सांगतो, पहा. आता इथं काय केलंय आपण, हे पहा, इथं आपण काय केलंय, हे भागिले, हे 199.3 भागिले 10,000 आहे, बरोबर 1993 गुणिले x, काहीच माहीत नाही म्हणजे x. मग आपल्याला हे 1993 आणण्यासाठी आपण आणखी एक इथं दशांश इकडे घेऊ. इकडे घ्यायचा म्हणजे छेदामध्ये एक शून्य दिला, मग काय झालं 1993 छेदामध्ये हे झालं 1,00,000. 4 शून्य होते, 5 शून्य झाले. आता 1993 गुणिले x, बरोबर आहे. मग आता आपण काय करू माहिती आहे का, ह्याला आपण काय करू, पहा, हे 1993 छेदामध्ये 5 शून्य आहेत, एकच्या पुढं 5 शून्य म्हणून 10चा 5वा घात, बरोबर 1993 गुणिले x, 10चा 5वा घात. आता हे छेदात 10चा 5वा घात आहे, त्याला वर घेऊन येऊ. 1993 गुणिले, छेदातला अंशात आलं, हे इथं +5 म्हणजे घात प्लस होता, इथं घात काय होईल, मायनस होईल, बरोबर 1993 गुणिले x. आता आपण हे x ची किंमत काढण्यासाठी 1993 गुणिले 10चा -5 डिवायडेड बाय 1993. 1993 कटलं, इथं काय राहिलं 10चा 5वा घात बरोबर x, म्हणजे आपल्याला काय उत्तर आलं. अशाही पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पहा, जर चौकोनी कंस आहे, त्याच्यामध्ये महिरूपी कंस, गोल कंस, 25चा 3रा घात, कंसाचा 5वा घात आणि महिरूपी कंसाचा 0वा घात आणि मग चौकोनी कंसाचा 13वा घात. पहा, महिरूपी कंस, गोल कंस 25 त्याचा -3 कंस बंद, कंसाचा 5वा घात, महिरूपी कंस बंद त्याचा 0वा घात आणि या चौकोनी कंसाचा 13वा घात. आलं का लक्षात? म्हणजे पहा, आता आपण हे कंस सोडवू. आपण हे इथून इथपर्यंत घेऊ, चौकोनी कंस, त्याच्यामध्ये महिरूपी कंस. आता हे 25चा -3चा 5वा घात, घाताचा घात आहे, म्हणजे 3 गुणिले 5, महिरूपी कंसाचा 0वा घात आणि या कंसाचा 13वा घात. पहा, तुम्हाला मी 2 पद्धतीने सांगतो. आता आपण काय करू, हे महिरूपी कंसात घेऊ. ह्या 25चा किती झाला, -15वा घात गुणिले ह्याचा 0वा घात, महिरूपी कंसाचा आणि पुन्हा ह्याचा 13वा घात. मग आता 25चा 15 गुणिले 0 किती झालं, 25चा 0वा घात आणि ह्या चौकोनाचा 13वा घात, बरोबर आहे. आता कुठल्याही संख्येचा 0वा घात म्हणजे त्याचं काय ते 1 आणि मग ह्या चौकोनाचा 13वा घात, 1चा 13वा घात म्हणजे 1चा कितवाही घात केला तर उत्तर काय ते 1. ही झाली एक पद्धत. आता तुम्हाला इथं मी सांगतो, पहा, दुसरं आपल्याला काय दिले, हे चौकोनी कंस आहे, महिरूपी कंस आहे, 25 त्याचा घात ऋण, हे गोल कंस आहे इथं, मग महिरूपी कंसाचा घात 5वा
ह्याचा घात 5वा, महिरूपी कंसाचा घात 0वा आणि चौकोनी कंसाचा 13वा. आपण काय करा, आता घाताचा गुणाकार करायचा. घाताच्या घाताचा गुणाकार करायचा. आपण इथपर्यंतच घेऊ, बरोबर आहे. हे चौकोनी कंसात हे 25चा तिसरा, 25चा तिसरा, तिसरा गुणिले तिसरा, 3 गुणिले 5, 5 गुणिले 0 0, म्हणजे काय झालं 25चा 0वा घात आणि मग चौकोनी कंसाचा 13वा घात. आता 25चा 0वा घात म्हणजे 1, चौकोनी कंसाचा 13वा घात म्हणजे त्याचं उत्तर काय आलं, 1चा कितवा घात केलं तर 1 येते. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला सांगतो, हे चौकोनी कंस, महिरूपी कंस, गोल कंस 25चा -3, गोल कंसाचा 5वा, महिरूपी कंसाचा 0वा, चौकोनाचा 13वा. घाताच्या घाताचा गुणाकार होते. मग आपण काय करू, ह्या 25चा तिसरा घात, हे 25 ऋण तिसरा घात गुणिले ह्याचा 5वा गुणिले ह्याचा 0वा गुणिले ह्याचा 13वा. आता करा गुणाकार. 3 × 5 = 15, 15 गुणिले 0, 0 गुणिले 13 म्हणजे 25चा काय आला 0वा घात, म्हणजेच उत्तर काय आलं 1. आलं का लक्षात? उत्तर काय आलं 1 आलं. अशा पद्धतीने हा आपण स्वाध्याय या ठिकाणी पाहिलेला आहे. या ठिकाणी आपण थांबू. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारी व्हिडिओ असतील तुम्हाला हवितचिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.